मित्रांनो, तुम्ही नदीमध्ये असणारे देवमासे कधी बघितले आहेत का? जर नसतील बघितले तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असणाऱ्या वैतरणा नदीपात्रात भला मोठ्या खडकावर नंदिकेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर तिळसे या गावी असल्यामुळे याला तिळसेश्वर महादेव मंदिर म्हणून देखील ओळखतात. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी शिवाची मंदिरं बांधून त्याची आराधना केली. त्यातीलच हे एक मंदिर. या ठिकाणाबद्दल अनेक आख्यायिका आहेत, त्या तर आपण जाणून घेणारच आहोत. या ठिकाणी असणाऱ्या देवमासांमुळे या ठिकाणाची शोभा वाढलेली नक्कीच आपल्याला दिसून येते. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलोय तिळसे या गावी असणाऱ्या नंदिकेश्वर मंदिराला भेट द्यायला. तर या ठिकाणाचं एक मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे इथे आपल्याला देवमासे बघायला भेटतात. तर आता मी या पुलावर उभा आहे. हा वैतरणा नदीचा पूल आहे आणि इथूनच आपल्याला दुसरा पूल केलेला दिसतो मंदिरात जायला. तर आपण पहिले मंदिरात जाऊयात, मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग नंतर जे आपल्याला देवमासे बघायला भेटतात ते बघूयात. तर चला मग. तर मित्रांनो, हा बघा, हा ब्रिज आहे. हा ब्रिजवरून आलो ना आपण, त्या थोड्याशा पायऱ्या चढलो का आपला मंदिरात प्रवेश होतो. मंदिरात प्रवेश करण्या अगोदरच आपल्याला दोन नंदी दिसतात. मंदिराच्या गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंड असून दोन कोणाडे आहेत. त्यात गणपती आणि पार्वती देवीची मूर्ती ठेवलेली दिसते. श्री शिवाय नमोस्तुभ्यं. 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 वैतरणा नदी गंगा म्हणजे गंगा साक्षात गंगाच आहे, पण रागातून आल्यामुळं वैतरणा नाव पडलं. आणि ह्या देवस्थानाचं नाव कोपलेश्वर महादेव मंदिर, पण इथे तिळसा आहे म्हणून म्हणजे तिळसेश्वर. आणि नंदिकेश्वर म्हणजे नंदी जे नंदादीप द्यायचे नाशिकवरून सुरुवातीला, नंदादीप म्हणजे दिवा लावायला, तर त्याचं नाव नंतर मग असते 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 नंदिकेश्वर पडलं. तिळसेश्वर, नंदिकेश्वर, पण ऍक्च्युली कोपलेश्वर महादेव मंदिर होते. आणि इथे हे जे शिव आणि पार्वती एकांत बसल्यामुळं तर काहीतरी गोष्टी सांगाव्या म्हणून शिवानी पार्वतीला गोष्टी सांगायला लावल्या. काय 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 आध्यात्मिक दृष्ट्या ते जे आहे ते गुप्त झाला. पार्वतीला झोप आली आणि मग विष्णू भगवंतांनी ह्या माशांच्या पोटी जन्म घेतला ना, हा हू करायला लागला. तिथून नाथ संप्रदाय चालू झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रांनी बौद्ध गोरक्ष शिकवलं. गोरक्ष वळेला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेव सावंत देव. ज्ञानदेवाला पण कोणी नाही ऐकला, त्या निवृत्तीला नाही कोणी ऐकला. ते ज्ञान लोपले ज्ञान जगी हित नेन, कोणी अवतार पाठवू लागला. अवतार आता रामकृष्ण हरी म्हणजे हरी विठ्ठल. राम कृष्ण होऊन गेला आणि राम पण होऊन गेला, पण आता साक्षात विठ्ठलचं हे आहे. आणि हे एक पवित्र स्थान आहे आणि जागृत स्थान आहे. इथे 5 पिंड आहेत. ह्या पिंड्या स्वरूपाची हे महाशक्तीचं हे मंदिर आहे. हे महाशक्तीचं एक हे पण ते शंकराचे शिवलिंगासारखं होतं. कित्येक वर्षातून ते झडलंय. हे विष्णूच आहे आणि ते नाटकभूताचं आहे म्हणून नाटकभूत. आणि ते हे जे आहे ना, हे म्हस्याचं टिपाल आणि ती करावलीचं, म्हणजे त्या पद्धतीचं ते ही सर्व शिवलिंग होती. आणि श्रावण महिन्यात ह्याचा अभिषेक घडला जातो. सप्तगंगा आहे तिथे आणि 8वी वैतरणा नदी. ओके. म्हणजे इथे ते दिसतंय, पण ते कोणाला सांगायचं हे सर्व गुप्त.
हरिओम हरिओम हरिओम. मित्रांनो, तुम्ही ही पुरातन शिवपिंड बघू शकता. खरंच खूप छान वाटते, कारण की पूर्ण बेलाची पानं वाळलेली आहेत, फुलं देखील वाळलेली आहेत, त्याच्यामुळे एकदम चांगली दिसते. आणि या पिंडीबद्दल एक गोष्ट अशी सांगितली जाते की या पिंडीला पूर्वी एक छिद्र होतं, तर यातून नाणं टाकलं ना की खाली पाण्यात पडल्याचा आवाज यायचा. तर आता ते बुजवलं वाटतंय, त्याच्यामुळे काय ते आपल्याला बघता नाही ना. आणि इथे अगदी गाभाऱ्यात खूप छान वाटतंय, कारण की बाहेर एवढं ऊन पडलंय ना, पण इथे खूप थंड हवा आहे. आणि इकडे एक डोर आहे, इकडे एक डोर आहे, त्याच्यामुळे पूर्ण हवा खेळती राहते, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. तर मित्रांनो, आता आपलं मंदिर पूर्ण बघून झालंय आणि आता आपण मेन आकर्षण आहे या जागेचं, ते बघायला जाणार आहोत, म्हणजे देवमासे बघायला जाणार आहोत. तर आता हे मंदिर बघताय ना तुम्ही, हे शिवरात्रीला वाटतंय पुन्हा याचं रिनोव्हेशन वगैरे करण्यात आलंय, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण मंदिर नवीन स्वरूपात दिसतंय. मंदिराच्या बाजूनेच आपल्याला नदीपात्रात उतरायला पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्या उतरून आल्यावर अनेक ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेल्या शिवपिंडी पाहायला भेटतात. तर मित्रांनो, मंदिरापासून खाली उतरलो ना काही अशा दगडांमधून आपल्याला वाट काढत यायला लागते. पण आता फायनली आपण आलोय, जे बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. तर तुम्हाला इथे दिसत असतील, हे बघा देवमासे आहेत. गोपुरात दिसतात का नाही माहीत नाही, पण हे बघा खूप सारे आहेत, खूप सारे, आणि खूप मोठे मोठे आहेत. मी तुम्हाला दाखवतो पाण्यात टाकून कॅमेरा. मित्रांनो, खूप भारी वाटते इथे. फक्त दगड तापले त्याच्यामुळे गरम वाफा भेटतात, बाकी काय नाही. बाकी हे बघायला एकदम मजा येते. तुम्ही इथे आले ना तर लाया वगैरे घेऊन या, जेणेकरून तुम्ही टाकले ना ते मासे जवळ येतील. आता कसं आपण आवाज वगैरे करतो ना तर थोडे ते लांब जात आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लाया घेऊन या आवर्जून. इथे असणाऱ्या माशांबाबत अशी आख्यायिका आहे की या परिसरातील बहुसंख्य लोकांचा मासेमारी हा परंपरागत व्यवसाय होता. प्राचीन काळी एका कोळी दाम्पत्याने या पात्रातील मासा पकडून घरी नेला, मात्र कापल्यानंतर त्याचे तुकडे पुन्हा जोडले जाऊ लागले. असे अनेकदा झाले, त्यामुळे हा देवाचा मासा असल्याच्या भावनेतून त्या दाम्पत्याने त्याची पूजा करून त्याला पुन्हा नदीपात्रात सोडले. तेव्हापासून या नदीपात्रातील मासे देवाचे असल्याच्या श्रद्धेमुळे त्यांना कोणी पकडत नाही. महाशिवरात्रीला वाडा, शहापूर, भिवंडी, जव्हार या भागातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी हे मासे बघण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. तर मित्रांनो, इथलं वैशिष्ट्य सांगायला गेलो ना तर हा जो पूर्ण डोह बघताय तुम्ही, तिथून तर त्या तिथपर्यंत, तर एवढ्या भागातच हे मासे आढळतात. आणि हा बघा तिकडे ते लोक उभे आहेत ना, त्या साईडला बंधारा आहे, आणि परत इकडून तिकडे पण नदीचा पात्र आहे. तर तिकडे आपले जे नॉर्मल मासे असतात ना ते असतात. फक्त एवढ्याच भागात हे देवमासे आढळतात, आणि किती मोठ्या प्रमाणात आहेत बघू शकता. पूर्ण एवढी जागा त्यांनी भरलेली आहे. किती पण नदीला पूर आला ना तरी पण हे मासे कुठंच जात नाही. हे बघा इकडे आतमध्ये अशा खाचा आहेत, असं बोलतात आहे पूर्ण भाग पोकुळे आतमधून. तर नदीला जर पूर आला ना तर ते सगळे मासे इथेच राहतात आतमध्ये जाऊन. इकडे पण आढळत नाही आणि तिकडे पण आढळत नाही, फक्त एवढ्याच भागात आढळतात. तुम्ही जर इकडे आले ना तर तुमचे छोटे पोरं वगैरे असतील ना तर त्यांना घेऊन या, खरंच त्यांना ही जागा खूप आवडेल. तर मित्रांनो, आताच शिवरात्र होऊन गेली, तर तुम्ही बघू शकता पूर्ण इकडे आपलं पॅक केलेलं दिसतंय, त्या साईडला पण आणि ह्या साईडला पण, कारण की इकडे खूप गर्दी असते शिवरात्राला. तर हे खूप चांगलं आहे, आणि आता हे तर असंच राहील मला तरी वाटतंय. तर चांगलं आहे खरंच. इथं आल्यावर तुम्हाला कळेल की का लांबून लोक इथे ही जागा बघायला येतात. खरंच एक आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट आहे की एवढ्या प्रमाणे तिथे मासे आहेत आणि कोण पकडत पण नाही, आणि किती नदीला पूर आला तरी ते इथेच असतात. त्याच्यामुळे तुम्ही देखील नक्की या, तुम्हाला आवडेल ही जागा. या ठिकाणी नदीला बांध देखील आहे. येथे गावातील स्त्रिया
आपली रोजच्या दिनचर्येची कामं करताना दिसतात, तर गावातील काही हौशी मंडळी पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात। तसेच या ठिकाणी दशक्रियाविधी देखील होतात। तर मित्रांनो, आता आपल्या सगळ्या गोष्टी इथल्या बघून झालेल्या आहेत आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, आता इथेच थांबूयात आणि भेटूयात पुन्हा एकदा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चला, जय शिवराय।